नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बाजूचा व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण त्या पद्धतीनं तो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तेवढं त्या व्हिडिओमध्ये संवेदनशीलता आहे. एक जवान सीमेवरती कार्यरत पण पत्नीच्या डिलिव्हरीसाठी गावी येतो आणि त्याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू होतो अपघातामध्ये. ही सगळी घटना मन हेलावून टाकणारी आहे. ज्यावेळेस अंतिम संस्काराच्या वेळी 8 तासाचा मुलगा तिथे येतो, ज्यावेळेस स्ट्रेचरवरती पत्नी येते, तर त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसतात. या घटनेचे विश्लेषण ह्याच्यासाठी की जीवनामध्ये काहीच शाश्वत नाहीये. जीवन हे क्षणभंगूर आहे. जीवनाचा प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक क्षणा गणेश आपण जीवन जगलं पाहिजे, कारण जीवन हे आपल्या हातात नाहीये. कारण कधी काय होईल हे पूर्ण अनिश्चितता असल्यामुळे आपण प्रत्येक क्षण आनंदात घालवला पाहिजे. आज जो आनंद उत्सव करण्याचा क्षण होता, त्या क्षणावरतीच जाधव परिवारावरती काळाने घाला घातला आणि दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. ही कोणाच्याच नशिबी अशी घटना नको यायला, पण ही घटना पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये डिजिटल मीडियावरती व्हायरल होते आणि खरोखर बोलत असताना निशब्द आहे, कारण असा दुःखाचा डोंगर एखाद्या परिवारावरती कोसळणे आणि क्षणाचा जो आनंदाचा क्षण आहे त्यावेळेस हे दुःख वाटायला येणे, यापेक्षा दुर्दैव काही नसू शकतं. पण मी ईश्वराकडे प्रार्थना करतो, जाधव परिवारांना या दुःखातनं बाहेर येण्यासाठी देव शक्ती देव आणि ईश्वर त्यांच्यावरती तशी कृपादृष्टी ठेवो. जय हिंद, जय महाराष्ट्र.